नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे आमदार गायकवाड यांना भोवले. पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली दिलगिरी. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात दुसरं कुठंही नाही. शासनाने नवीन कायदा केला की पोलिसांचा हप्ता वाढतो. पोलिसांनी छापा टाकून 50 लाख पकडले की 50,000च दाखवले जातात, असं वक्तव्य करत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांचे वाभाडे काढले होते. त्यानंतर आज पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत आमदार संजय गायकवाड यांच्यावरती बुलढाणा शहर पोलिसांनी पोलिसांबद्दल अप्रीतीची भावना चेतविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या वक्तव्यानंतर गदारोळ माजल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे चांगल्या अधिकाऱ्याला त्रास झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत आमदारावर एका मिनिटात गुन्हा दाखल होतो. मात्र जिल्ह्यात हजारो मुली बेपत्ता आहेत, अवैध धंदे सुरू आहेत, त्यावर कारवाई का करता येत नाही? जिल्ह्यातील अवैध धंद्यांसंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही आमदार गायकवाड यांनी सांगितले. मी पाहिलं की देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं. जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले. आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे. माझ्या परिवारात आमच्या सोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो आहोत. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर सध्याही ठामा जे काही ज्या सर्व म्हणजे काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले, तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही आहे, तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे.